नमस्कार, कमल किचनमध्ये आपले स्वागत आहे. मी तुम्हाला आता डिंगऱ्याची भाजी बनवून दाखवत आहे. म्हणजे डिंगऱ्याच्या शेंगा त्या घेतलेल्या आहेत. तर त्या शेंगा कशा घेतल्यात काय ते तुम्ही पुढे पाहू शकतात. मी पावशेर शेंगा घेतलेल्या आहेत आणि त्या धुतलेल्या आहेत एकदम चांगल्या. नंतरच त्या कट करून घ्यायच्या आहेत. आता शेंगा सर्व अशा कट करून घेतलेल्या आहेत. आता गॅसवरती कढई ठेवायची आहे. कढईमध्ये ह्या शेंगा भाजून घ्यायच्या आहेत. डिंगऱ्याच्या शेंगा, तुम्ही म्हणताल गवारीच्या शेंगा, तर डिंगऱ्याच्या शेंगाची भाजी इतकी छान आणि चविष्ट, शरीराला अशी आयुर्वेदिक अशी असणारी ही भाजी आहे. तुम्ही पण अशी भाजी करून खा. त्याच्यामध्ये आता मी थोडंसं तेल टाकलेलं आहे शेंगा भाजण्यासाठी. शेंगा चांगल्या भाजून घ्यायच्या व नंतर त्याच्यामध्ये 1 ग्लास किंवा 1.5 ग्लास पाणी टाकून एकदम चांगल्या शिजवून घ्यायच्या आहेत. शिजवायच्याच म्हणजे 75% शिजवायच्या आहेत, पूर्ण आपल्याला शिजवून घ्यायच्या नाहीत. तर चला आपण आता त्याच्यामध्ये पाणी टाकून घेऊया. पाणी टाकून घेतलेलं आहे. आता चांगल्या उकळून एकदम शिजून देऊ अशाच 5 मिनिटासाठी. तुम्ही पण अशी डिंगऱ्याची भाजी कधी खाल्ली का? खाल्ली असेल, केली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आता आपल्या शेंगा चांगल्या मऊ झालेल्या आहेत. म्हणजे आता जे पाणी खाली राहिलेलं आहे ना ते आपल्याला टाकून द्यायचंच आहे. शेंगा सर्व काढून घेतलेल्या आहेत. आता चला गॅसवरती नंतर कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे. त्या कढईमध्ये 2 चमचे तेल, तुमची भाजी किती आहे त्यानुसार तुम्ही हे टाका तेल. तर मी 2 चमचे तेल टाकलेलं आहे. जिरे, मोहरी, कढीपत्त्याची पाने, ठेचून घेतलेला लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट. तुम्हाला किती तिखट हवा आहे त्यानुसार तुम्ही हिरवी मिरचीचा वापर करा. तर हिरवी मिरची चांगली परतून घेतलेली आहे. आता त्याच्यामध्ये किंचित हळद टाकून घ्यायची आहे. लसूण, हिरवी मिरची, कढीपत्ता, जिरे, मोहरी हे सगळं चांगलं तडतडलेलं आहे, एकदम व्यवस्थित परतलेलं आहे. आता हळद टाकून असंच हलवून घेतलेलं आहे. तर आता आपण ज्या शेंगा शिजवून घेतलेल्या आहेत ना डिंगऱ्याच्या, त्या त्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत. एकच मिनिट असं हलवून घ्यायचं आहे. सर्व एकत्र करून घ्यायचं आहे. नंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं. मीठ टाकल्याच्या नंतरही एकच मिनिट असं हलवून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आपण जे बारीक करून घेतलेले शेंगदाण्याचं कूट आहे ते पण आपण त्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत. शेंगदाण्याच्या कुटाने एकदम भाजी चांगली होते. तुम्ही पण कधी डिंगऱ्याची भाजी केली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. कशी करतात ते पण सांगा. एकदम साधी आणि सोप्या पद्धतीने मी डिंगऱ्याची भाजी केलेली आहे. तर आता बघा तेल सुटेपर्यंत चांगल्या परतून घेतलेल्या आहेत. आपली भाजी तयार झालेली आहे. तर तुम्हाला कशी वाटली माझी रेसिपी ती कमेंटमध्ये नक्की सांगा.